नमस्कार, बागलकोटेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बाजरीची भाकरी। हिवाळ्यामध्ये ही खाण्यासाठी चांगली असते, उष्ण असते, त्याच्यामुळे साधारणतः ही हिवाळ्यामध्येच खातात। बाजरीची भाकरी करण्यासाठी लागणारे साहित्य हा एक बाउल बाजरीचं पीठ घेतलंय, चवीपुरतं मीठ, थोडेसे तीळ। यामध्ये साधारणतः छोट्या छोट्या 2 भाकरी होतील। आता आपण बघूया भाकरी कशी करायची ते। यात आपण थोडंसं मीठ घातलंय, हे बाजरीचं पीठ परातीत घालून घेतलं। आता पाण्याने हे असं घट्ट मळून घ्यायचे। पीठ मळायला लागलोय आपण। हे पीठ असं छान मळून घट्ट तयार झाले। तोपर्यंत तवा तापवून घ्यायचा आपला। बाजरीची भाकरी ही प्रोटीन, कॅल्शियम मध्ये किंवा आयर्न मध्ये सुद्धा खूप रिच असते। तीळ खाली घालून घेतले। आता थोडंसं पीठ घालायचं खाली, त्याच्यावर ही बाजरीची भाकरी अशी थापायची। कडेकडेने अशी जास्त थापत यायची। मध्ये खूप पातळ झाली की ती तव्यावर घालायला थोडीशी अवघड जाते। ती अशी नंतर अशी हळूहळू आपण ह्याच्यावर चढवायची, परातींच्या कडांवर आपण अशी घेतली आणि ही अशी तापलेल्या तव्यावर घालून घेतली। आता ह्याला थोडंसं पाणी लावायचं। हे पाणी लावून घेतलं आपण। पाणी लावून घेतलं की त्याच्यानंतर ही भाकरी परतायची। ही भाकरी अशी परतून घेतली। ही भाकरी अशी खालनं छान भाजून निघाली आहे। आता ती आपण डायरेक्ट गॅसवर थोडीशी फुगवायची। तेव्हा तवा काढून घ्यायचा आणि गॅसवर ही अशी फुगवायची। तव्याचा सपोर्ट देत देत भाजून घ्यायची। ही आपली ही छान बाजरीची भाकरी तयार झाली आहे। ही आपली बाजरीची भाकरी तयार आहे। वर छान असे तीळ दिसतायत। ही तयार झाली आहे। ही आपण वांग्याच्या भरीत, कांदा, मिरच्याच्या ठेच्याबरोबर सर्व केलेली आहे।